नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत अंड्याचा रस्सा। आता आपण गॅस पेटवून घेऊया, त्यावर कढई ठेवून घेऊया। कढई तापायला 2 ते 3 मिनिटं लागतात। कढई तापलेली आहे, तेल टाकून घेऊया 2 चमचे। तेल चांगला तापलेला आहे, मी आता लसूण टाकून घेते। मी आता कांदा टाकून घेते। कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया, मी ढवळून घेते। कांदा चांगला लालसर झालेला आहे, आपण आता लाल तिखट टाकून घेऊया। मसाले काश्मीरी मिरची पावडर टाकून घेऊया। मी गरम मसाला टाकून घेते। मी धना जिरा पावडर टाकून घेते। चिमूटभर हळद टाकून घेते। ढवळून घ्यायचं आहे। चांगला लालसर कलर आलेला आहे। मी आता भाजलेला वाटप टाकून घेते। हे सुका खोबऱ्याचं वाटप आहे। कांदा टाकला आहे, त्याच्यात मी सुका खोबरं भाजून घेतलाय, त्याचं वाटप काढून टाकलेलं आहे। ढवळून घेऊया। आता आपण पाणी टाकून घेऊया। मी 1 ग्लास पाणी घेतलंय, त्याला चांगला कड काढून घेऊया। आता ढवळून घेऊया। ह्याला चांगला कड काढायला लागेल, त्याच्यानंतर अंडे सोडायचे। चांगला कड आलेला आहे, मीठ टाकून घेऊया। मी ढवळून घेते। मी आता अंडा चिरून घेते। रश्यात सोडायचा आहे, अंडा चिरून घेतलेला आहे। अंडा चिरून घेते। एक अंडा रश्यात सोडून घेते। अंडी सोडून झालेले आहेत, मी आता ढवळून घेते। चांगला लालसर कलर आलेला आहे। तर मंडळी, आपला अंड्याचा रस्सा रेडी झालेला आहे।